नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. रायाला समजलेलं असतं की त्याचा कोणीतरी पाठलाग करते, त्यामुळे आता तो मिसफायरला खुणावून सांगू लागतो. मंजिरी आणि राया आता मुद्दामून काहीतरी बोलण्याचं नाटक करू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तू कशाला गेला होता त्या निक्कीकडे? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर तुला माहिती, निक्की ही अशी एकमेव केवळ व्यक्ती आहे जिने मिहीरला बघितलंय आणि तीच आपल्याला मिहीरबद्दल सगळं काही सांगू शकते. तिने मला एका व्यक्तीचं नाव सांगितलंय, त्या व्यक्तीकडे आपल्याला लगेच पोचायचं आहे आणि त्यानंतर मिहीर कुठे आहे, काय झालं, हे सगळं काही आपल्याला सत्य समजणार आहे. त्यामुळे मिसफायर चल पटकन आपल्याला लगेच ताबडतोब तिकडे निघायचे. असे म्हणत आता राया मंजिरी तिकडनं निघालेले असतात, जेणेकरून नाऱ्या म्हणजे जो कोणी आपला पाठलाग करतोय ना तो आपल्या पाठीमागे यावे यासाठी राया आणि मंजिरीने हे सगळं काही ठरवलेलं असतं. तर आता लगेच नाऱ्या आपला मोबाईल काढतो आणि कुणाला तरी फोन लावतो. हे बघा, राया आणि मंजिरीच्या हातात काहीतरी मिहीरबद्दल मोठा पुरावा लागलाय आणि त्यामुळे लगेच त्या व्यक्तीला भेटण्यासाठी राया मंजिरी तिकडे निघालेत. मी त्यांचा पाठलाग करतच चाललोय. असे म्हणत नाऱ्या लगेच आता राया मंजिरीच्या पाठोपाठ निघालेला असतो. तर आता समोर बाजाराजवळ येताच राया मंजिरी अचानक गायब होतात. त्याच वेळेस नाऱ्या पुढे येतो आणि मग तो कुठे गेले, इथेच तर होते आत्ता, कुठे गेले? त्याच वेळेस पाठीमागनं राया मंजिरी येऊन उभी राहतात आणि लागतं ते, नाऱ्या आम्ही इथंच आहोत, तुला दिसलं नाहीत का? आता नाऱ्या पटकन रायाकडे वळून बघतो. आता मात्र या नाऱ्याने आपल्याला एवढं सगळं फसवलं, यामुळे राया तर खूप भडकलेला असतो. राया लगेच नाऱ्याजवळ येतो आणि पटकन त्याची कॉलर पकडतोच आणि त्याला जोरजोरात मारू लागतो. मंजिरी मात्र आता घाबरलेली असते, ती पटकन जरा बाजूला होते. त्याच वेळेस राया म्हणू लागते, नाऱ्या वेडा होता ना तू? अरे आम्हाला वेडं बनवत होता का? अण्णा कसं म्हणत होता? अण्णा, आता तुला दाखवतोच अण्णा काय असतो ते. थांब, माझ्याशी पंगा, रायाशी पंगा म्हणजे चौकात दंगा. आता तुला सोडणार नाही. लवकर खरं खरं सांग, त्या रात्री तू मिहीरचा पाठलाग करत त्याच्या घरी का गेला होता? मिहीर बरोबर तू काय केलंय हे समज खरं खरं सांगायचं नाऱ्या, नाहीतर हा राया आज तुझा जीव घेणार, तुला सोडणार नाही. असे म्हणत राया आता नाऱ्याला जोर जोरात मारू लागतो. आता मात्र लगेच राया एक टॉवेल असतो समोरच त्या टपरीवरती, तो घेतो आणि नाऱ्याच्या गळ्यात गुंडाळतो आणि असं आवळतच म्हणू लागतो, ए नाऱ्या खरं खरं बोल, त्या रात्री मिहीरच्या पाठीमागे त्याच्या घरी का गेला होता? लवकर खरं सांग, तूच होता ना तो? नाहीतर आता तुला फाशीच देतो. लवकर सांग, तुझा गळा आवळाच म्हणून समज, बोल लवकर. असे म्हणत आता लगेच राया नाऱ्याचा गळा आवळू लागतो. त्याच वेळेस नाऱ्या ओरडून सांगतो सांगतो समज सांगतो, मीच होतो त्या रात्री मिहीरच्या पाठोपाठ त्याच्या घरी, मीच गेलो होतो. त्यावर लगेच राया लागतो, हो ना? मग कशासाठी, कुणाच्या सांगण्यावरनी, आणि पुढे मिहीरचं काय झालं हे समज खरं खरं सांग, बोल पटकन. त्याच वेळेस नाऱ्या लागतो, सांगतो, मला सोड, आधी मला सोड. आता रायाने लगेच तो टॉवेल नाऱ्याच्या गळ्यातनं काढलेला असतो, पण नाऱ्या लगेच आता रायाला ढकलतो आणि बाजूला लोटतो आणि पटकन मंजिरीजवळ जातो. मंजिरीच्या गळ्याला आता नाऱ्याने चाकू लावलेला असतो. सगळे आजूबाजूचे जे लोक जमलेले असतात ते घाबरतात. तेव्हा लगेच राया लागते, ए चाकू लावू नको, काढ चाकू, बाजूला घे. नाऱ्या ती माझी बायको आहे, तिला जर काही झालं ना तर हा राया तुला सोडणार नाही. मंजिरी घाबरलेली असते, मला सोड असे ओरडत असते. तेव्हा नाऱ्या मला लागतो, सोडणार नाही, बाजूला व्हा, कोणी बी जवळ यायचं नाही, राया राया दूर हो. तेव्हा राया लागतो, नाऱ्या असं नको करू, अरे तू तर आपला माणूस आहे ना, हे बघ ही माझी बायको आहे. आणि नाऱ्या एक गोष्ट लक्षात ठेव, मिसफायरच्या केसाला जरी धक्का लागला नाऱ्या तरी मी तुला सोडणार नाही, त्यामुळे तो चाकू पाठीमागे घे. तेव्हा नाऱ्या मला लागते, राया तू आधी मागे जा, आधी तू मागे जा. तेव्हा राया लागतो, ठीक आहे ठीक आहे, तू तिला काही करू नको, मिसफायरला काही करू नको, मी मागे जातो. असे म्हणत आता राया लगेच पाठीमागे सरकू लागतो. त्याच वेळेस आता नाऱ्या लगेच मिसफायरला रायाच्या अंगावरती ढकलतो आणि तिकडनं रायाच्या तावडीतनं आता नाऱ्या सुटलेला असतो. नाऱ्या आता जोरजोरात पळू लागतो. तर राया मंजिरी आता त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठोपाठ धावत असतात. आता रायाने जवळजवळ नाऱ्याला पकडलेलंच असतं. आता राया जोरजोरात त्याला मारू लागतो, पण पुन्हा नाऱ्या आता रायाच्या हातातनं सटकलेलं असतो आणि आता मंजिरी आणि राया दोघंही जोरजोरात पळतच नाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतात, कारण एकमेव नाऱ्याच हे सगळं काही सत्य त्यांना सांगू शकतो आणि त्यासाठी या नाऱ्याला पकडणं खूप गरजेचं असतं. पण ऐन वेळेस आता समोरनं एक गाडी येते
आणि जोरदार दिशी नाऱ्याला धडक देते. आता त्या गाडीने नाऱ्याला उडवताच नाऱ्या धडकन खाली पडलेला असतो. तेवढ्यात राया त्याच्या जवळ येतो. राया बघतो तर नाऱ्याच्या डोक्याला तोंडाला सगळीकडे मार लागलेला असतो. नाऱ्या रक्तबंबाळ झालेला असतो. आता मात्र राया घाबरतोय. नाऱ्या, अरे काय झालं? अरे केवढं रक्त निघालंय? अरे कोणीतरी पाणी आणा. सगळे आजूबाजूचे लोक जमलेले असतात. राया पटकन आता एका टपरीवरनं पाणी घेऊन येतो. नाऱ्याला पाणी पाजतो. मंजिरी तर हे सगळं दृश्य बघून खूपच घाबरलेली असते, कारण जी एकमेव व्यक्ती होती तीही आता आपल्या हातातनं निसटल्यासारखंच झालेलं असतं. तेव्हा राम लागतो, मिसबार पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर. आपल्याला काय बी करून नाऱ्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यावं लागेल. आता मंजिरी आत्ता लगेच पटकन फोन लावू लागते. त्याच वेळेस नाऱ्या म्हणू लागतो, नाही राया, माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे राया, माझा वेळ संपलाय आहे. तेव्हा राम लागतो, नाही आहे नाऱ्या, असं बोलून चालणार नाही, तुला बरं व्हावंच लागेल. तेव्हा लगेच आता नाऱ्या म्हणू लागतो, मिहीरच्या बद्दल त्याला काहीतरी सांगायचं असतं. त्यावर राम लागतो, नाही नाऱ्या, आत्ता काही बोलू नको. अरे किती तोंडातनं रक्त येते रे, नको बोलू. तेव्हा नाऱ्या म्हणू लागतो, नाही राया, मिहीरला मारलं तिने, त्या बाईने मिहीरला मारलं. आता मात्र लगेच राम लागतो, काय? कोणी? कुठल्या बाईने? त्याच वेळेस नाऱ्या म्हणू लागतो, तिने मारलं मिहीरला. असे म्हणताच नाऱ्याने आता जीव सोडलेला असतो. आता मात्र रायाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नाऱ्या संपला, त्याच्याबरोबर हे सत्यही आता हे सगळं संपल्यासारखंच झालेलं असतं. तेव्हा मंजिरी लागते, राया काय बोलला नाऱ्या, काय म्हणाला मिहीरबद्दल? त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिसबायर, नाऱ्याच्या सांगण्यावरनं मिहीरला मारलंय, पण ते एका बाईने. कोण असेल ती बाई? असे आता असंख्य प्रश्न राया आणि मंजिरीसमोर उभे असतात. तर इकडे घरी आता नानाजीजी हॉलमध्ये असतात. तेवढ्यात लगेच आता शेजारच्या काकू आलेले असतात. आता दोघींनी जीजी नानासाठी प्रसाद आलेला असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, कसला प्रसाद आहे हा? त्यावर त्या काकू म्हणू लागतात, अहो जीजी, तुम्हाला माहिती नाही का, आपल्या गावात खूप मोठे दिव्य पुरुष आलेत. अहो खूप वर्षांची तपश्चर्या पूर्ण करून ते इथे आलेत. ते त्यांचं ना खूप भारी अभ्यास आहे बरं का, म्हणजे ते सगळं काही डिटेलमध्ये सांगतात आपल्याबद्दल. हो, तुम्ही जाऊन बघा की एकदा. तेव्हा जीजी म्हणू लागते, खरंच? म्हणजे त्यांना समजा काही माहिती आहे? त्यावर त्या काकू म्हणू लागतात, हो, फक्त पत्रिका दाखवायची, ते सगळं काही मागचं पुढचं सांगतात. त्यावर जीजी म्हणू लागते, हो, मग असं असेल तर माझा मिहीर कुठे, तो जिवंत आहे की नाही, तो त्याच्याबरोबर काय झालं हे सगळं सांगू शकतात का त्या? त्यावर लगेच आता काकू म्हणू लागतात, हो जीजी, तुम्ही एकदा तुमच्या मिहीरची पत्रिका दाखवा त्या दिव्य पुरुषांना, नक्की मिहीरबरोबर काय झालं हे तुम्हाला सगळं काही कळून जाईल. त्याच वेळेस जीजी म्हणू लागते, हो, मग माझा मिहीर जर जिवंत असेल तर तो कधी भेटणार आहे आम्हाला हेही सांगतील ना? त्यावर लगेच त्या काकू म्हणू लागतात, हो, पण आता जीजी थबकते आणि म्हणू लागते, नाही नको, मला या असल्या अंधश्रद्धेवरती विश्वास नाही. त्यावर लगेच आता जीजी तो प्रसाद पुन्हा त्या काकूंच्या प्लेटमध्ये ठेवते. त्यावर त्या काकू म्हणू लागतात, जीजी, अहो असं काय करताय? जरी तुम्ही त्या दिव्य पुरुषांकडे गेलात तर तुमचा काही तोटा थोडाच होणार आहे. एकदा जाऊन बघा की, तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. असे म्हणत आता त्या काकू तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र धावतच पोलीस स्टेशनला आलेला असतो. पण रायाच्या आधी मात्र ज्या बाईने नाऱ्याला उडवलं ती बाई आणि तिचा नवरा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. त्यांनी आता सगळा गुन्हा कबूल केलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतो, राय काय झालंय? अरे एवढा का धावत आला? तेव्हा राय म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब, नाऱ्या गेला हो. खरंच जो शेवटचा पुरावा आपल्या हाती लागला होता तो संपला. नाऱ्याबरोबर सगळं सत्यही वरती गेलं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय? असा कसा गेला नाऱ्या? राया, अरे तू त्याला सोडलंच कसं आणि काय झालं त्याच्याबरोबर? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, साहेब हे बघा, मी जेव्हा निक्कीकडनं निघालो ना तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी आमचा पाठलाग करतंय. मग आम्ही बरोबर त्याला चकवा देऊन त्याला पकडलं आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणीच नसून तो नाऱ्या होता. आणि मग काय, त्याच्या आणि माझ्यामध्ये हातापाई झाली आणि सत्य वधवून घ्यायचं तर नाऱ्या माझ्या हातातनं निसटला. म्हणजे त्याने मिसफायरच्या गळ्याला चाकू लावला आणि बरोबर तो तिकडनं पळाला. आणि मग काय, मी आणि मिसफायर त्याला पकडण्यासाठी धावत होतो त्याच्या पाठोपाठ. पण अचानक समोरनं एक गाडी आली आणि त्याने लगेच नाऱ्याला उडवलं. मला तर असं वाटतंय नक्कीच नाऱ्याला जो कोणी हँडल करत होता ना तोच होता त्या गाडीत आणि त्याने मुद्दामून नाऱ्याला मारलंय पुरावा संपवण्यासाठी. तेव्हा लगेच आता ती बाई रडू लागते आणि म्हणू लागते, साहेब ही चूक माझ्याकडनंच झाली हो. त्या माणसाला मी उडवलंय, माझ्यामुळे त्या माणसाचा जीव गेला. पण साहेब मी हे मुद्दामून नाही केलं हो. मी गाडी शिकत होते आणि चुकून माझ्याकडून ब्रेक दाबायचं तर एक्सलेटर दाबलं गेलं आणि समोर जो माणूस आला त्याला मी उडवलं.
पण हे मी मुद्दाम नाही केलं साहेब. माझ्याकडनं ही खूप मोठी चूक झाली. तुम्ही मला माफ करा. माझा नवरा मला इकडे घेऊन आला. मी सगळं काही कबूल केले. पण खरंच मी हे मुद्दाम नाही केलं हो. असं आता सगळं त्या बाईने कबूल केलं असतं. ती रडत असते. त्यावर राया म्हणला तो खरंच ताई तुम्ही खोटं तर बोलत नाही ना? हे सगळं तुमच्याकडनं झालं आहे? तेव्हा लगेच त्या काकू म्हणाला हो माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. त्या माणसाचा जीव गेला पण हे सगळं मुद्दाम नाही केलं. मला माफ करा. त्यावर लगेच आता राया लागतो आता तर काय करावं ना काय नाही असं झालं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतो राया आता पुढे काय करायचे ठरवलं आहे? तेव्हा रायाम लागतो आता सगळे मार्ग बंद झालेत पण एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे माझ्या विठुरायाचा दरबार. माझ्या पांडुरंगाच्या पायाशी गेल्यानंतर सगळे मार्ग सापडतात. आणि इन्स्पेक्टर साहेब जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना तेव्हा देवाचा दरवाजा उघडलेला असतो आणि माझा पांडुरंगच आता मला या सगळ्यातनं वाट दाखवून देईल. नक्की काहीतरी होईल जेणेकरून आपल्याला मिहीरचं सगळं सत्य समजेल. असे म्हणत राया तिकडनं घरी निघालेले असतो. तर आता राया आणि मंजिरी घरी आलेले असतात. तर इकडे नानाजीजी हॉलमध्येच असतात. तर आता इकडे गौरवच्या घरी आता मात्र त्याची मॉम सगळ्या नोकरांना जी ती कामं आपली व्यवस्थित करायची सांगत असते. त्याच वेळेस आता घोरपडे मात्र जरा बाजूला बाहेर जातो आणि भिंतीआड लपून आता लगेच गौरवच्या आईला कॉल करतो. आता मात्र हा नंबर तिने ओळखलेला असतो कारण आधी घोरपडेने पैसे मागण्यासाठी याच नंबरवरनं कॉल केलेला असतो ना. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे वेगळ्या आवाजातच म्हणू लागतो नंबर बघून कळलं असेल ना कुणाचा फोन आहे. तेव्हा आता गौरवची आई म्हणू लागते कशासाठी फोन केला आहे? त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो काही नाही मला 50 लाख रुपये हवेत आणि ते मला मिळायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता गौरवची आई म्हणू लागते काय 50 लाख? एवढे पैसे नाही आहेत हो. एवढे पैसे कुठनं द्यायचे तुम्हाला? त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो तुमच्यासाठी ते काही जास्त पैसे नाही आहेत. तुमच्यासाठी छोटीशी किंमत येते आणि तुमच्याकडे एवढा मोठा समुद्र आहे. मग समुद्रातनं एखादा ग्लास पाणी गेलं तर काय बिघडतं? त्याचा काही फरक पडतो का? नाही ना. मग तुम्ही मला 50 लाख रुपये लवकरात लवकर ताबडतोब द्या. त्यावर लगेच आता गौरवची आई म्हणू लागते पण का आणि कशासाठी? त्यावर घोरपडे म्हणू लागतो तुमचं सत्य मला माहिती. तेव्हा गौरवची आई म्हणू लागते कुठलं सत्य? त्यावर घोरपडे म्हणू लागतो तुमचा गौरव हा तुमचा मुलगा नाही आहे हे सत्य मला माहिती आणि जर मला 50 लाख नाही भेटले तर मी सगळ्या जगाला ओरडून सांगेल हा पोरगा तुमचा नाहीच आहे. तुम्ही याला चोरून पळवून आणलं आहे. तेव्हा लगेच गौरवची आई म्हणू लागते नाही नाही असं काहीही नाही आहे. नाही हे बघा माझ्याकडे खरंच पैसे नाही असं काही करू नका. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो नाही ना मग ठीक आहे नका देऊ मला पैसे. मी सगळ्या जगाला सांगणार हा गौरव तुमचा पोरगा नाही आहे आणि त्याचं जे पहिलं घर होतं ना तिथपर्यंत मी या गौरवला सोडणार. बघाच तुमचा पोरगा तुमच्यापासून दूर जाणार. आता लगेच गौरवची मॉम घाबरते नाही नाही असं काही करू नका मी करते काहीतरी पैशांचा बंदोबस्त करते असे म्हणत तिने आता फोन ठेवलेला असतो. घोरपडे मात्र एवढे पैसे उकळतोय म्हटल्यानंतर त्याला तर कसला आनंद होत असतो ना. तो खूपच खुश असतो. तर इकडे आता राया मंजिरी घरी येताच जीजी विचारू लागते राया आलास तू काय झालं? तेव्हा लगेच राया लागतो जीजी मिहीर मेलाय ग तो जिवंत नाही आहे. आता मात्र हे ऐकताच जीजीला खूपच राग येतो. तेव्हा जीजी म्हणू लागते काय बोलतो राया? मिहीर जिवंत आहे हे तूच आधी बोलला होता ना. मग आता त्याला कोणीतरी मारले असं कसं होऊ शकतं? नाही 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 तो जिवंत आहे ना हे तूच सांगितलं आहे ना. त्यावर राया म्हणू लागतो मिसफायर तूच सांग आता जीजीला. हे बघ जीजी मिहीर जिवंत आहे हे आधी सिद्ध झालं होतं पण आता नाऱ्याने मरणाच्या वेळी जे काही सत्य सांगितलं आहे ना त्यावरनं त्याने हेच सिद्ध होतं आहे की मिहीर जिवंत नाही आहे तो मेलाय ग. तेव्हा जीजी म्हणू लागते नाही राया माझं मन मला सांगतंय माझा पोरगा मिहीर जिवंत आहे तो आहे कुठेतरी. हे बघ राया तुझं काहीतरी चुकतंय असं नाही होऊ शकत. मिहीर जिवंत आहे रे माझं मन सांगतंय आणि एका आईचं मन कधीही खोटं बोलत नाही. तेव्हा राया लागतो जीजी तुझी अवस्था मी समजू शकतो ग पण जीजी अगं नाऱ्याने जे काही सांगितलं आहे ना त्यावरनं त्यांना हेच सिद्ध होतं आहे की एका बाईने मिहीरला मारलं आहे. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय बाईने? एका बाईने का मारलं आहे मिहीरला? एक बाई का मारू शकते त्याला? नाही 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 माझा मिहीर खूप चांगला होता तो कुणाच्या फंद्यात पडतच नव्हता. नाही नाही असं नाही होऊ शकत. मंजिरी अगं तू तरी सांग रायाला. अगं मिहीर किती चांगला होता खूप चांगला माणूस होता तो. त्यावर लगेच राया लागतो जीजी का कुणास ठाऊक माझं मन मला सांगते हा तुमचा मिहीर तुमच्यापासून नक्की काहीतरी लपवत होता. आता जीजीला राग येतो. तेव्हा जीजी लागते राया माझ्या मिहीरला मी चांगलं ओळखते
आणि मी या सगळ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. मिहीर आमच्यापासून काही लपवेल असं कदापि होऊ शकत नाही. तेव्हा लगेच राया लागतो, हो जीजी, मग मला सांग, लग्नाच्या पहिल्या रात्री मिहीर अण्णाकडनं सुटून घरी आला होता. रुजिदाने त्याला घरात येताना पाहिलंही. मग तो ना तुम्हाला भेटला, ना नानाला भेटला, ना मिस फायरला भेटला. मग तो असा अचानक घरातनं का निघून गेला? काहीच का बोलला नाही? नक्कीच काहीतरी भानगड असेल ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही, काय चालू आहे ना, मला काहीतरी कळतच नाही आहे. पण राया, तुझं काहीतरी चुकतंय. माझं मन मला सांगतंय माझा मिहीर जिवंत आहे. अहो, आपण एक काम करायचं का? त्या काकूंनी सांगितलंय तसं त्या दिव्य पुरुषांकडे जाऊन यायचं का? ते नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील. असे म्हणत आता लगेच जीजी म्हणू लागते, नाही, मला आता जायचंच आहे त्यांच्याकडे. चल मंजिरी, आपण मिहीरची पत्रिका दाखवून येऊया. असे म्हणत राया, मंजिरी आणि जीजी त्या दिव्य पुरुषांकडे निघालेले असतात. तर आता इथे दिव्य पुरुषांजवळ येतात जीजी सगळं काही सांगू लागते. 2 वर्षापूर्वी माझ्या मुलाचं आणि या मंजिरीचं लग्न झालं होतं. ही माझी सून आहे हो. पण लग्नाच्या पहिल्याच दिवशी कोणीतरी लोक आली, गुंड, आणि माझ्या पोराला घेऊन गेली. आणि त्या दिवसापासून आमचा मिहीर आमच्यापासून दूर गेला. नाही म्हणजे त्याची बॉडी म्हणून आम्ही एका व्यक्तीची बॉडी जाळली, अंत्यविधीही केला. पण आत्ता आम्हाला समजतंय की तो मिहीर नव्हताच. नाही म्हणजे तुम्ही काही सांगू शकता का? तो कुठे आहे? तो जिवंत आहे की नाही हे आम्हाला कळेल का? त्याच वेळेस ते गुरुजी म्हणू लागतात, हो मी सांगतो, पण तुमच्या या सुनेची पत्रिका आणली ना तुम्ही? त्यावर लगेच जीजी म्हणू लागते, हो. आता लगेच जीजी पटकन मिहीर आणि मंजिरी दोघांचीही पत्रिका त्या दिव्य पुरुषांना दाखवते. त्यावर लगेच आता ते दिव्य पुरुष म्हणू लागतात, तुमचा मुलगा जिवंत आहे. तो लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे. आता हे ऐकताच जीजीला कसला भारी आनंद झालेला असतो आणि रायाही खुश होतो. कारण मिहीर जिवंत आहे हे ऐकून त्यालाही बरं वाटतं. पण इकडे मंजिरी मात्र शॉकमध्ये असते. कारण मिहीर जर जिवंत असेल तर तिच्या समोरच्या अडचणी वाढणार असतात ना. त्यामुळे ती जरा घाबरलेली असते. तेव्हा जीजी म्हणू लागते, खरंच? कुठे असेल तो? तो बरा असेल ना? त्यावर ते गुरुजी म्हणू लागतात, हो, तुमचा मुलगा जिथे कुठे असेल तिथे तो अगदी खुशाल आहे, अगदी व्यवस्थित आहे. आणि लवकरात लवकर त्याचा इकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तो लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. त्यावर जीजी म्हणू लागते, हो ना, मी खूप आतुरतेने त्याची वाट बघते हो. खरंच खूप दिवस मी त्याची वाट बघितली. आता मला नाही सहन होते हे सगळं. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, काळजी करू नका, तुम्हाला तुमचं आता फळ भेटणार आहे. फक्त आता तुम्ही तुमच्या कुलदेवताला एक नारळ व्हा. म्हणजे कसं, लवकरात लवकर तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. तेव्हा जीजी म्हणू लागते, चालेल, लगेच नारळ वाहते मी देवाला. म्हणजे कसं माझा मिहीर लवकरात लवकर येईल. असे म्हणत आता जीजी आणि राया मात्र खूपच खुश झालेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता राया आणि मंजिरीची पहिली संक्रांत असते. त्यामुळे मंजिरी अगदी हलव्याचे दागिने घालून, काळी साडी घालून अगदी तयार झालेली असते. सगळ्या बायकाही हळदी कुंकवासाठी आलेले असतात. तर आता इकडे अंगणात सगळ्या बायका जमलेल्या असतात. आता मंजिरीने सगळ्या बायकांना वाण द्यायचं ठरवलेलं असतं, हळदी कुंकू करायचं ठरवलेलं असतं. पण मात्र शशिकलाने आग लावलेली असते. सगळ्या बायकांच्या मनात नको नको ते भरवलेलं असतं. आता मंजिरी लगेच त्या बायकांना नारळ देणार. तेच त्या बायका म्हणतात, मंजिरी, आम्हाला तुझ्याकडनं काहीच नको आहे, नाही आम्ही जातोय. असे म्हणत आता न वाण घेताच त्या बायका तिकडनं निघालेले असतात. तेवढ्यात लगेच राया घरातनं बाहेर येतो. आता या सगळ्या बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम न करता निघून गेल्याचं समजताच हे सगळं काम कुणाचं आहे हे रायाच्या लक्षात आले असतं. तेव्हा राया शशिकला जवळ येतो आणि लागतं, ए काकू, या समध्या बायकांच्या डोसक्यात तूच काहीतरी भरवलं आहे ना मिस फायरबद्दल? कारण तुला बघवत नाही आहे ना, मिस फायरचं पहिलं हळदी कुंकू होतं हे बघवत नाही ना? रायाही अगदी छान कुर्ता वगैरे घालून तयार झालेला असतो. त्याने आता गळ्यात मस्त हलव्याचा हार घातलेला असतो. तर आता शशिकला लागते, राया, वेळ लागलाय का? अरे मी काहीच केलं नाही. जे काय घडलं ते या विठुरायाने घडवलं, मी काहीच केलं नाही. तेव्हा राया लागतो, हो ना, आता बघ शशिकला, तुझ्या नाकावर टिचून मी मिस फायरची पहिली संक्रांत कशी करतो. आता मात्र मिस फायरची संक्रांत राया कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.